धामपूरचे मित्र भेटलेले आहेत। तर इकडे तो वीरू आहे आणि इकडे कमलेश आहे। कारण हा नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आपली आजचा जो ब्लॉग आहे ना, तर डायरेक्ट मागजन डेपोतूनच सुरुवात केलेला आहे। कारण जो समोरच्या साईडला पाहतोय ना, तर मागजन डेपो आहे आणि तिथलाच मित्रांनो आपल्याला भेटला आहे भावेश। तर इकडे भावेश आहे। तर भावेश कधी आलाय गावी? पण गावी मी आलोय 26 तारखेला। ओके, तर मंडळी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आलेला आहे आणि अजून तो गावीच आहे। कारण आज अनंत चतुर्थीचं विसर्जन आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भावेश पाहायला मिळतोय आणि तिकडे वीरू आहे। तर इकडे वीरू आहे परत। कारण मित्रांनो ब्लॉगची सुरुवात बोलले ना, तर मागजनमधून केली तर मित्रांनो फुल धमालच असते। कारण मित्रांनो वाट बघत असतात की मागजनमधले व्ह्यू पाहायला मिळत असतात। आणि जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी, आज आपण आहोत मागजन बाजारपेठमध्ये आणि प्रवास मित्रांनो मार्केटमधला आहे। तर मार्केटचा आजचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे। कारण कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। कारण गणपतीमध्ये आपल्याला परत मागजनला यायला भेटलं नव्हतं आणि आज आपण चतुर्थी विसर्जन आहे आणि आज शनिवार आहे। तर मार्केटची थोडी गर्दी असणार आहे। कारण का मित्रांनो, विसर्जन झाल्यावर तेच ना कोकणामध्ये अनसुडं असतात, त्याचीच मार्केटिंग केली जाते। कारण तिथे भाजी वगैरे स्वस्त भेटते ना, म्हणून तर मार्केटला आज व्हिजिट केलेला आहे। कारण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर मजेशीर असणार आहे। पाऊस असताना ना आपल्याला इथे भेटला आहे भाव्या। तर इकडे भावेश आहे, आपल्या सबस्क्रायबर भेटलेला आहे। कारण मित्रांनो खूप दिवसांनी आज भेट झालेली आहे। कारण धामापूरचा प्रवास बाकी आहे, तो आपण करणार होता एक दिवस नक्की। कारण धामापूरला काय जायचं तर खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, पण त्या कोणत्या आहेत त्या आता नाही सांगणार। ज्या दिवशी जाणार ना त्या दिवशी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत। कारण आपल्याला नेणार आहे भावेशच आणि तिथले पण व्हिडिओ मित्रांनो एक दोन टाकलेले आहेत। तर मार्केटचा व्हिडिओ आपल्याला परत पाहायचा आहे। तर तर मंडळी आपल्याला संत भेटलेला आहे। तर संत बोलत आहे एक जुना मित्र आहे आणि विसर्जनानिमित्त मित्रांनो काय काय घेतले तर पाहू शकता। त्याला फटाके वगैरे गुलाल वगैरे घेतलेला आहे। तर आजचं विसर्जन बोललं ना तर काही लोक फटाके गुलाल वगैरे घेतले जातं आणि काही प्रसाद असते ती। तर हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं।
आपण आहोत मागजनमध्ये आणि मागजनमध्ये जर बघायला गेलं ना तर ह्या मामांचा छोटासा शॉप आहे तर पाहू शकता. तर या शॉपमध्ये काय भेटतं तर मंडळी साबण वगैरे तर आपल्याला घरगुती लागणारे सामान आहे ते मिळतात. तर काका नाव काय तुमचं? मी मागदनचा कुमारवाडीतला. ओके, आणि मामा तुमचं नाव काय? ओके, तर आपल्या शॉपला काय काय इथे भेटलं? आम्ही कात्या साबण सगळे कात्या भांड्याचे कात्या भांगाचे साबण वगैरे सगळे ओके, विकतो. तर गाठी लाडू वगैरे सगळे विकतोय आम्ही. जर या साईडला बघायला गेलं तर इकडे लाडू वगैरे आहेत, पिशव्या पण आहे. जर मार्केटमध्ये जर आला आणि जर पिशवी नसेल तर नक्कीच पिशवी घेऊन जा, किंवा साबण वगैरे लागणार आहेत हे पण तुम्ही घेऊ शकता. तर असं हे आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपल्याला बघायला गेलं तर धामपूरचे मित्र भेटलेले आहेत. तर इकडे आहे तो वीरो आहे आणि इकडे कमलेश आहे. कारण हा वीरो आहे ना मागच्या टॅटूच्या व्हिडिओमध्ये होता आणि आज आपल्याला मार्केटमध्ये भेटलेला आहे. तर आपलं मार्केट कसं वाटतंय भाई? एक नंबर. आणि जर बघायला गेलं ना तर गणपतीमध्ये खूप सारी गर्दी होती आणि आज अनंत चतुर्थीचं आहे तर गर्दी आहे की नाही मार्केट? गर्दी आहे नॉर्मली. आता काय पहिले तर गणपती विसर्जन झाले, चतुर्थीचे आज विसर्जन होणार आहेत, तर नॉर्मल कमी वाटते, पहिल्यासारखी गर्दी वाटत नाही. ओके, तर जर बघायला गेलं ना तर मागजन बोललं तर एकदम खूप गर्दी असते मार्केटला. आणि जर कोकणातला हा व्ह्यू बोलला ना तर आमचं मागजन बाजारपेठ, आणि मागजन बाजारपेठमध्ये जी गोष्टी भेटत नाही ना कुठे तर या मार्केटला भेटली जाते. आणि एक बघायला गेलं ना तर मार्केटमध्ये स्वस्त भाजी वगैरे भेटली जाते. आणि जर मे महिन्यामध्ये जर आलात तर मच्छी मार्केटिंग पण आपल्याला पाहायला मिळत असते. तर पाहू पुढे.